आज मी तुम्हाला झटपट अशी पावभाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये हे 250 ते 300 ग्रॅम फ्लावर आहे। त्याच्यामध्ये 250 ग्रॅम वाटाणा घेतलेला हा फ्रेश वाटाणा आहे। मीडियम आकाराचे 2 बटाटे घेतलेले आहेत। अशा पद्धतीने बघा तुकडे करून घेतलेले आहेत। एक मोठ्या आकाराची शिमला मिर्च, एक मीडियम आकाराचं गाजर घेतलेले आहे। छोट्या आकाराचे 2 टोमॅटो घेतलेले आहेत। अर्धा बीटरूट घेतलेला आहे। एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे। एक छोटा चमचा मीठ टाकायचं। त्याच्यामध्ये बघा 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। अशा आकाराचा ग्लास आहे आणि त्याच ग्लासाच्या मापाने आपण अजून अर्धा ग्लास पाणी टाकूया। ह्याच्यात मी छोटा 1 चमचा पावभाजी मसाला टाकणार आहे। आता आपण काय करूया, कुकरला झाकण लावूया आणि 5 शिट्ट्या करून घेऊया। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत बघा, झाकण काढून घेऊया। मस्त असं बघा शिजलं गेलेलं आहे। थोडंसं थंड होऊन देऊया आणि मग बारीक करूया। आता काय करते माहिती आहे का, ह्याला मी बारीक करून घेते। मॅशरनं करायचं बारीक, लगेच बारीक होतं। चांगलं शिजलं की जास्त वेळ लागत नाही। मस्त असं बघा मी बारीक करून घेतलेलं आहे। कढई ठेवली बघा गरम करायला, त्यात तेल टाकून घेऊया आणि गरम होऊन देऊया। तेल हलकंसं गरम झालेलं आहे, त्यात मी आता बटर टाकून घेणार आहे। तुमच्या आवडीप्रमाणे थोडासा कमी जास्त केला तरी चालेल आणि बटर वितळून घेऊया पहिला। त्याच्यामध्ये 1 चमचा टाकणार आहे फक्त मी जिरं, त्यात टाकणार आहे थोडासा हिंग पावडर, त्यात टाकायचे आपल्याला 2 मीडियम आकाराचे कांदे बघा मी चॉपरला बारीक केलेले आहे। कांदा चांगला भाजून घेऊया। त्यात टाकायचे आलं, लसूण आणि हिरवी मिरची मी असे आबडधोबड कुटून घेतलेले, एकदम पेस्ट केली तरी पण चालू शकते। गॅस आहे मीडियम आणि 1-2 मिनिट आपण हे सगळं परतून घेऊया चांगलं। त्यात टाकणार आहे मी हळद, त्यात टाकायचे आपल्याला 1 चमचा जिरे धने पावडर, मिक्स करून घेऊया। 1.5 चमचा टाकणार आहे पावभाजी मसाला, मिक्स करत राहायचं टाकत साहित्य। 1 चमचा मिरची पावडर, कलरवाली नाही फक्त तिखटवाली टाकलेली आहे। 1 चमचा टाकलेला आहे टोमॅटो सॉस। आता लगेच आपण ही भाजी वतून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची। शिजवताना आपण मीठ टाकलं होतं, तर चव बघून मीठ टाकायचं। मिक्स करून घेते आणि ज्या कुकरमध्ये मी शिजत घातलं होतं ना, त्याच्यातच मी बघा थोडंसं पाणी गरम केलेलं आहे, ते पण मी याच्यात टाकून घेते। आता जेवढं आपल्याला पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपण पावभाजी जशी पाहिजे ना त्याप्रमाणे ह्यात पाणी टाकायचं। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर, मिक्स करून घेऊया आणि ह्याला चांगलं शिजून देऊया। मस्त अशी बघा उकळलेली आहे आणि एवढी घट्ट झालेली आहे बघा। थंड झाल्यानंतर तर अजून घट्ट होणार। झटपट अशी तुम्हाला मी पावभाजी कशी करायची दाखवलेली आहे।